ज्या बाळंतीन बायका आहेत ते म्हणजे ते बाळंतण त्यांचं शेतातच व्हायचं, खरं आहे का? हा, ते रानात खुरपाय जायच्या, ज्वारी काढाय जायच्या, काय मका काढाय, कुठलं काय करायला रानात गेल्या की असं ती पहिले जास्त जाणवत नव्हतं. थोड्या वेळ जाणवलं की डिलिव्हरी व्हायची रानात, एखादीच क्वचित, एखादी घरी व्हायची, एखादी रानात व्हायची. रानात गेल्यावर काय करायचं तिथं. मग आता तिथं डिलिव्हरी झाली तर ती कशाला तरी त्याची बाळाची नाळ कापायची काहीतरी घेऊन, त्यातनं हे लुगड्याचं फडकं फाडायचं, त्यात बाळ गुंडळायचं, काष्टा घालायचं, बायनं दणकून चालत यायचं घरी. ते बाळंतीन बाईनं स्वतः. बर. तिथं तिला काय कोण नेणार येतं, रानात कामाला गेल्यावर तिथं कोण जाणार आहे. बर. मग त्याच्यात 1-4-2 बायका असायची बरोबर संग, बर. काय ती एकटी नसायची. ती बाळ घरी घ्यायचं घेऊन शिना, आणि काय काय घरी पण होत्या. पण ती घरी जर असली स्वतःच, म्हणजे घरात कोणी असतं एखादीच्या नसतं एखादीच्या, स्वतःच बाईनं उठून करायचं. इतकं पण पर्यंत पहिलं होतं. बाळंतीन बाईनच उठून. हो, लय ज्या भारत माणूस नाही ती स्वतः करत होती बाई. कोण घरात नसताना, घरात नसल तिच्या सासू सासरा किंवा असं कोण घरात जावा नसल्या तर तिने स्वतःच करायचं उठून शिना. बर. मग आता कसं बघा, पहिली म्हणतात ना की खुरप्यानं नाळ तोडायची किंवा जी दिसल त्यानं नाळ, काय गावल त्यानं, खुरप्या असू द्या किंवा ती रानात ती गारगोट्यात असल्या ती गाव द्या, त्यानं ती नाळ बाळ तोडायची. बर. आणि ती बाळ पुन्हा असं साडी फाडायची, त्या साडीत गुंडळून घेऊन यायची घरी, स्वतः तिची ती चादत. आता हे ऐकायला तर बरंच वाटतंय अलीकडच्या काळातल्या लोकांना, पण हे कितपत आम्ही स्वतः डोळ्यानं बघितले. बर. काय काय किती म्हणजे त्रास तर लय त्रास, म्हणजे आता किती त्रास होणारच की, थोडाफार त्रास होणार का त्याला. बरोबर.